किंवा मुंबई गोवा रस्ता जो आहे हा रस्ता पूर्णत्वास नेण्याकरता युद्धस्तरावर प्रयत्न चाललेले आहेत आणि मी या संदर्भात आमचे मागच्या सरकारमध्ये जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते रवी चव्हाण यांचं खरोखर अभिनंदन करेन। या माणसाने देशभरातनं मशिनरी मोबिलाइज करून त्या ठिकाणी आणली, अडलेल्या कामाला गती दिली आणि आता हे काम लवकर पूर्णत्वास जाईल। हे खरं आहे की हा एक रस्ता असा आहे, म्हणजे माननीय गडकरी साहेबांनी देशाच्या लोकसभेमध्ये सांगितलं की मी जगाच्या पाठीवर सगळीकडे रस्ते केले, हिमालयात देखील रेकॉर्ड वेळेत रस्ते केले, पण या रस्त्याला असा शाप आहे की त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आल्या, पण आता त्या सगळ्या अडचणी जवळपास दूर झालेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदय, काय अडचणी आहेत त्या कधीतरी आम्हाला सांगितल्या पाहिजेत। निश्चितपणे म्हणजे त्याच्यातल्या अडचणींचा पाढा आता मला इथे वाचायचा नाही, पण कॉन्ट्रॅक्टर इतके बदलले, मग ते कोर्टात गेले, मग ते काय बँकरप्ट झाले, मग त्यांच्या काढून दुसऱ्याला दिलं तोही बँकरप्ट झाला, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या। पण ठीक आहे, आता तुमचा आक्रोश हा योग्य आहे, तुम्ही असं म्हणू नका। मग हे लगेच म्हणतील की सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा पूर्ण झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यात का पूर्ण झाला नाही, त्यामुळे उगीच नवीन वादाला तोंड फोडू नका।